सुप्रभात. चिकनची गाडी गेली आत्ताच. सुप्रभात. तर आता आपण चाललोय चहा वगैरे पियाला आणि आजचा दिवस आपला ऑफ आहे. म्हणजे आज आपल्याला काही काम नाही, बट आपल्या सौरभ भाऊची हळद आहे तिथे इव्हिनिंगला असणार. आता दुपारपर्यंत काय करायचं तर आपण विचार करतो की जवळच परशुराम घाट आहे, परशुरामाचं मंदिर आहे, तर आपण कदाचित तिकडे जाऊ आणि नदी वगैरे बघू. असं काहीतरी साईट सीईंग एकदम मस्त. आता गावी आलं तर थोडं करायला पाहिजे ना. आता आपल्या काही शूट्समुळे आपल्याला गावी जाता येत नाही, शिमग्यात वगैरे. ठीक आहे, तर आता आपण जाऊया, सोर्स काढूया कुठून कुठे कसं जाऊ शकतो आपण ते. तर सकाळचा नाश्ता हे आहे नूडल्स, उपीट आहे म्हणजे उपमा. थालीपीठ ये ये थालीपीठ है. हाँ, बट ऐसा हम ऐसा नहीं बनाते, हम थोड़ा बड़ा बनाते. ये पूरी जैसा बना है. याने फक्त चटणी घेतली. चिपळूणला दापोडला सकाळी निघणार आणि परत चहा सांडली. दाखव रे चहा सांडली. तर आता आपण इथे हे करतोय, टप्पी टप्पी खेळतोय. चल करण डाल टप्पी. हवी की धुंड कोण हवी. आम्ही आधीच तिथे खेळून झालो, सगळे चपटे दगड संपवलेत. आता आम्हाला भेटणार नाही. गोड नाही रे, गोल असं काहीतरी दगड. वाईट सी जातोय काय. दोन टप्पी हुडूक. हे बघा, यांनी चहा तर सांडलीच, पण दगडाची माती पण लावली इथे. नाही मारलेलं आहे ते दिसणार नाही ना. हळद पण सुरू झाली, हळद लावून झाली. हळद एवढं सकाळी अजून सकाळची लावता. सही आहे. तर आता आपण चाललो आहे पार्कर कॉम्प्लेक्सला आणि स्कूटी रेंट करायची आपल्याला त्यांच्याकडून. एस के करून आहे. आता भेटले रिक्षावाले आणि चला आता थोडा सोडतो पार्कर प्लाझा. काय नाही भाडं घेणार, टेन्शन नाही. लिफ्ट नाही. ट्रॅक्टर वगैरे आपण बघितले, पण आपल्याला ट्रॅक्टर वगैरे नाही भेटले. इथे फाटक वगैरे क्रॉस करूया. तर एक स्कूटी आपण घेतली, आता दुसरी स्कूटी पुढे आहे समोर. तर आता पेट्रोल भरून घेतो आपण आणि मग जाऊ आंघोळीला. चावी दाखव, चावी दाखव त्याची. काढ आमचा गाडी. तर आता मी ऑलमोस्ट किती 1 किलोमीटर वरती स्टॉप घेतला. ऊन खूप आहे म्हणून 1 किलोमीटर वरती स्टॉप घेतला. बापरे. 5 किलोमीटरवर आहे आपलं नेक्स्ट लोकेशन. परशुराम मंदिर असेल है ना. ते जाऊया काय लांब आहे. किती लांब.
अपना अपना परमानेंट वाला है क्या? ऑप्शन नहीं है तेरे मैग्नेट है हाँ काय बोलते मस्त आहे ना खूप. तर आपण पोहोचलो आता परशुरामाच्या मंदिरात. येस आता चाललं आपण दर्शन वगैरे घेऊया मग थोडा फोटो व्हिडिओ नंतर काढूया. आवाज येतोय का? कळसाचा तर आता आम्ही इथे प्रसाद खातोय. मंदिरात अशा आपल्या मूर्त्या आहेत. मंदिरात फोटो काढणं अलाउड नाहीत सो मी तुम्हाला इथून दाखवू शकतो. पुढचं इन्फॉर्मेशन मी देतो जेवण झाल्यावर. जेवण म्हणजे प्रसाद खाल्ल्यावर. आठवत आहे? हो आठवत आहे. तर हे असं काहीचं आहे आपलं मंदिराचं. हे हा आहे एंट्रन्स. ट्रान्झिशन तर जस्ट आता आपलं देवदर्शन झालं, जेवलो है ना. तर गुरुजींनी आम्हाला बरीच काही अशी माहिती दिली. म्हणजे परशुराम मंदिरात तसे 3 देव आहेत. तर काळ परशुराम आणि काम असे 3 आहेत. सो तर त्याच्याबद्दल बरीच माहिती अशी दिली. तर ती तुम्हाला म्हणजे आता मी सांगेन त्यापेक्षा तुम्ही यूट्यूबवर बघू शकतात अजून चांगले. अरे नाही आता मी जरी सांगितली तरी अशी ती नीट सांगू शकत नाही ना. आता त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यातल्या किती गोष्टी आपण घेऊ शकतो. बट शिवाजी महाराज पण आले होते. हा छत्रपती शिवाजी महाराज आलेले. तर त्यांच्या आधीपासूनचा हा इतिहास आहे सगळा. 400 वर्ष अगोदरचा. 60 रुपये. हा चला आता आपण निघूया दुसऱ्या लोकेशनला. लोकेशन तिकडे जाऊन सांगतो. हा दमायला झालं. काय म्हणता? शूटिंग चालू हा. तो कौन सा रील था बीच में वाला ना? वही मैं हूँ, हम यहाँ हैं और हमारी पार्टी चल रही है. हा व्ह्यू ना खूप सुंदर आहे. फक्त आता आम्ही खूप चुकीच्या टायमावरती आलोय. ऊन आम्हाला भाजून काढतंय. तसं सनस्क्रीन लावले बट टॅन व्हायला नाही पाहिजे. बघू. तर इथे फोटो काढले थोडेसे आता. चल कुठे काढायचे? तिकडे बाहेर काढायचे. तिथे. तर आपण आलो भैरी भवानी टेम्पल मध्ये. हे पण देऊळ आहे. हे पण तिकडे देऊळ आहे. ते काय नाही देऊ. अरे इथे आहे बाबा. तर आत्ताच जस्ट देवळात जाऊन आलो आपण. आणि इथे देवाच्याच बाजूला एक असं नदी आहे. नदी हे चांगलं आहे. इथे पाणी पाय टाकून बसू शकतो ना. इथेच मस्त असं
लगेच फोटोसाठी ते फोटो काढ, तिथे फोटो काढ. फोटो 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 एकदम छान असा. हां हां खूप छान. तिथे ना मासे उड्या मारत होते आत्ता जस्ट. वेन गुजराती कम्स टू कोकण आनंद घेतोय भाऊ साराचे. तर आज आपण आपलं परशुरामाचं मंदिर व्हिजिट केलं. म्हणजे परशुरामाचं दर्शन घेतलं. त्यात गुरुजींनी बरेच काही गोष्टी सांगितल्या. त्यातली एक गोष्ट अशी होती की लोक देवाच्या दर्शनासाठी कमी आणि देवाचे फोटो काढायला जास्त येतात. म्हणजे फोटो काढून व्हॉट्सॲपवरती ग्रुपवर पाठवला आणि हे झालं है ना. तर मला पण ते पर्सनली आवडत नाही. मंदिरात गेलं कसं आज जा, गाभाऱ्यात जा, दर्शन घ्या, ती कलाकृती बघा की मंदिर कसं बनवलं आहे, देवाच्या मूर्त्या बघा है ना, हे सगळं बघा. फोटो वेगळी गोष्ट आहे. फोटो देवासमोर गेल्यावर फोटो सगळं विसरून जायचं यार. तो जो क्षण असतो तो जरासा एन्जॉय करायचा. म्हणजे खूप भारी असतो, खूप भारी असतं. ती ती जी शांतता असते मंदिरातली ती खूप काही बोलून जाते, खूप काही बोलून जाते. खूप छान. तर माझी पण एक अशी इच्छा आहे की म्हणजे लोकांनी फोटो वगैरे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही गाभाऱ्यात जाता मंदिरात, इकडे बाहेर येत आहे तेव्हा काढा फोटो. बट जेव्हा तुम्ही एका गोष्टीसाठी जाताय, दर्शनासाठी जाताय, तर ते मेन करा. फोटो तुम्हाला इंटरनेटवरती खूप मिळतील. हे काय दाखवायची गोष्ट नाही आहे की बाबा मी इथे जाऊन आलो आहे, हे बघा इथे मी आलो आहे. कोणाला दाखवायची गरज नाही, कळत आहे. हा निसर्ग बघा हे झालं एकदम झोपल्यासारखं एकदम झालं आहे. डोळे बंद केलेत त्यांनी, जागरण केलं तुम्ही, झोपला अजून तसाच. बघा आता हळूहळू तो एकदम असं मान हे होईल त्याची. झालं. तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचलो इथे फाटकात. तर या दोघांना सोडूया, आपल्या रोशन आणि सुजलला, आणि मग आपली गाडी ठेवून येऊया परत. आता फाटक कधी ओपन होणार. तर आता आपण खाऊया आईस्क्रीम. या लोकांचं झालं आहे खाऊन, सांडवलं पण आहे. लागलं. सांडू 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 किती कंबरला चकली, किती सांडू मी सांडू कुणाला. तर आता आपण बसलोय एका रिक्षात. तो गेस करा तुम्ही रिक्षा कशी असेल आतून. गेस करायचा टाइम संपलाय बघा. फुल एक रूम आहे हा का.